आता आपण आज कुठला टॉपिक घेणार आहेत? चक्र. चक्रांबद्दल कुणाकुणाला माहिती आहे जरा सांगता का? आहे तुम्हाला कोणाला माहिती चक्रांबद्दल? कितपत माहिती आहे? 7 चक्र असतात मॅडम आपल्या ह्याच्यामध्ये. हा. सहस्त्रार, अजान चक्र, कंठस चक्र, हम्म. मणिपूर चक्र, हम्म. स्वादिष्टान चक्र, हम्म. एक चक्र, लास्ट. मूलाधार. 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 मूलाधार चक्र. करेक्ट. आता तुम्हाला माहिती कोण बोललं आता? साक्षी राणे. हा. आणखीन कुणाकुणाला माहिती आहे चक्र? कुणाचा अभ्यास झालाय चक्रांचा? अभ्यास झाला नाहीये, पण थोडीफार हा. माहिती आहे की ह्या हा. चक्रांच्या मार्फत आपल्याला आपलं शरीर शुद्धीकरण पण करता येतं. काही शारीरिक दोष असतील तर ते पण म्हणजे थोडक्यात व्याधी थोड्या फार प्रमाणात दूर करता येतात. करेक्ट. आणि आता जे ध्यान धारण्यासाठी चक्रांचा उपयोग करतात. येस, करेक्ट. जे कोणी आध्यात्मिक साधनेमध्ये आहेत किंवा ध्यान करतायत त्यांना तर हे माहिती असेलच. तर आता हे जे चक्र आहेत हे आपल्याला काय दिसतं आहे? प्रत्येक चक्र मागे आणि पुढे दोन्ही बाजूनी आहे की नाही? लेफ्ट, बॅक आणि फ्रंट. तर हे बघा, आता हे सहस्रार चक्र आणि हे मूलाधार चक्र हे कसे आहेत? सहस्रार चक्र फक्त वरच्या दिशेला आहे. मूलाधार चक्र जे आहे ते खालच्या दिशेला आहे. आणि हा, आणि बाकी सगळे चक्र जे आहेत ते मधले 5 चक्र हे फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूनी आहेत आपल्या. हो. ओके. त्यामुळे आपण रेकीमध्ये जेव्हा चक्रांचं हिलिंग करतो तेव्हा हे दोन्ही बाजूनी हिलिंग केलं जातं. पण अच्छा. मूलाधार चक्राचं हिलिंग करताना सुद्धा आपण फ्रंट आणि बॅकला करतो, म्हणजे ते दोन्ही बाजूनी करून मध्ये सेंटरला बरोबर हिलिंग होतं. ते आपण आता हिलिंगच्या वेळेस आपण पाहूयात. हो. तर आता हे जे 7 चक्र आहेत हे आपले 7 चक्र शरीराच्या निरनिराळ्या भागांशी संबंधित आहेत. त्यांच्या अंडर वेगवेगळे ऑर्गन येतात. आणि रेकी जी आहे ती ह्या 7 चक्रांशीच संबंधित आहे. अगदी फर्स्ट लेवल पासून तर थेट ग्रँडमास्टर लेवल पर्यंत. आणि ग्रँडमास्टर झाल्यानंतर सुद्धा रेकी म्हणजे चक्र, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. अच्छा. हा. आपल्याला जे काय करायचं असतं रेकी हिलिंग, शुद्धीकरण, ते सगळं ह्या चक्रांमध्ये करायचंय. आपल्याला हिलिंग सुद्धा चक्रांमध्ये करायचे. जे जे काही प्रॉब्लेम येतात ते सगळे ह्या प्रत्येक चक्राच्या अंडर असतात. ओके. आता हे बर. चक्र जे आहेत हे आपल्याला बॅलन्स पाहिजेत आपल्या शरीरामधले. हे हो. जेव्हा असंतुलित होतात, ह्याचा बॅलन्स जातो, तेव्हा आपल्याला व्याधी निर्माण होतात. मग त्या मानसिक असोत, शारीरिक असोत, भौतिक असोत, आध्यात्मिक असोत, फायनान्स, नातेसंबंध, जॉब, आपल्या आयुष्यामध्ये जेवढे काय एरिया आहेत तेवढे सगळे ह्या 7 चक्रांमध्ये कव्हर होतात. आता ओके. ह्या प्रत्येक चक्राच्या अंडर एक एक ग्रंथी येते. अशी ग्रंथी की जी प्रत्येक ग्रंथीमधनं हार्मोन रिलीज होतात. आता हे चक्र जर इम्बॅलन्स झालं तर काय होईल? ग्रंथीवर काय परिणाम होईल? आपल्याला वेगवेगळे आजार म्हणजे जावं लागेल. वेगवेगळे आजार निर्माण होते ना. हा. कारण काय होतं? हार्मोनल इम्बॅलन्स. हम्म. त्या चक्राच्या अंडर जी ग्रंथी आहे ती अफेक्ट होते आणि त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. आता चक्र ओके. आणि ग्रंथी काय असतात? एकमेकांवर अवलंबून असतात. कधी चक्र बिघडलं तर ग्रंथी बिघडते, कधी ग्रंथी बिघडली तर त्यामुळे चक्र बिघडतं. हे एकमेकांवर त्यांचं एनर्जी एक्सचेंज चाललेलं असतं, ऊर्जेचं आदान प्रदान चक्र आणि ग्रंथींमध्ये. चक्रांचा प्रभाव ग्रंथींवर पडतो, ग्रंथींना जोडलेल्या नाड्यांवर पडतो आणि त्यामुळे आपल्याला व्याधी वगैरे प्राप्त होतात. तर आता हे सगळे चक्र आपल्यासाठी महत्वाचे आहे. असं नाहीये की ह्यातलं कुठलं एक चक्र जास्त महत्वाचं आहे किंवा कुठलं कमी महत्वाचं आहे. आवाज कोणाचा येतोय? माईक बंद आहेत का सगळ्यांचे? ज्यांना आहे. बोलायचंय ते बोलायच्या वेळेस अनम्यूट करा जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा. तर आता हे जे अनाहत चक्र आहे हे कुठे दिसतंय आपल्याला? आता माईक अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. ज्यांच्याकडे आवाज होतोय त्यांनी फक्त माईक बंद ठेवा, बाकी अनम्यूट केले तरी चालत. हे अनाहत चक्र जे आहे हे सगळ्यांच्या मध्ये आहे, दिसतंय? अनाहत ते चक्र. 2 भुवयांच्या मध्ये ना. नाही, नाही नाही, सॉरी, सगळ्या हे मध्ये. 7 7 चक्रांच्या मध्ये. ओके ओके, हा. हा. हृदय, हे फुफ्फुस आहे, यकृत व रक्ताभिसरण प्रणाली इथे दिसतंय ना ते हा. अनाहत चक्र. हा, ते आपण सगळं आपण चक्रांच्या कार्यामध्ये बघणारच आहोत. तर अनाहत चक्राच्या वर 3 चक्र असतात, अनाहत चक्राच्या खाली 3 चक्र असतात. तर आता हे खालचे जे 3 चक्र आहेत
ह्याचे स्पंदन जे आहेत ते थोडेसे कमी असतात, कारण हे भौतिक पातळीवर असतात. आणि अनाहत चक्रापर्यंत जेव्हा आपण येतो तेव्हा आपली खऱ्या अर्थाने आध्यात्मिक साधना चालू होते आणि आपले स्पंदनं वाढायला लागतात. आपण जो इमोशनल फ्रिक्वेन्सीचा चार्ट पाहिला होता, अनाहत म्हणजे साधारण तुम्ही 300 ते 350 हर्ट्स समजा, ती फ्रिक्वेन्सी इथे येते. आणि इथून पुढे जे आहेत ते आपले स्पंदनांची फ्रिक्वेन्सी वाढत जाते आणि आपण सहस्रार चक्रावर येतो त्यावेळेस 700 किंवा त्याच्या वर आपली व्हायब्रेशन जातात, फ्रिक्वेन्सी जाते 700 हर्ट्सच्या वर. ओके. आता हे चक्र जे आहे ते चक्र म्हणजे काय, तर आपण मराठीमध्ये चक्र म्हणतो, इंग्लिशमध्ये काय म्हणतात ह्याला सांगू शकेल? इंग्लिशमध्ये चक्र म्हणजे काय? मराठीत आपण चाक म्हणतो, म्हणजे काय? व्हील. व्हील. हा. तर चाक काय करत असतं, कशासाठी असतं चाक? चाक फिरण्यासाठी असतं. तर हा. तसंच हे चक्र हे फिरत असतात आपले सारखे. पण आता फिरतात म्हणजे कसे फिरतात? ते जेव्हा बॅलन्स असतात तेव्हा ते प्रॉपर स्पीडनी फिरतात. जेव्हा हा. इम्बॅलन्स असतात तेव्हा ते कमी जास्त फिरतात. मग इम्बॅलन्स जर असतील आणि प्रत्येक चक्र आपल्या आपल्या मनमानीप्रमाणे जर फिरत असेल तर त्याच्यामध्ये हार्मनी राहणार नाही. मग हार्मनी जर राहिली नाही तर काय होईल? इम्बॅलन्स झाल्यामुळे व्याधी विकार. ओके. ह्या चक्रांमध्ये हे जे चक्र असतात हे प्रत्येक चक्रामधून प्रकाश बाहेर पडत असतो आणि हा प्रकाश आपल्या संपूर्ण शरीराच्या भोवती पसरतो. सांगा बरं ह्या प्रकाशाला काय म्हणतात? ऑरा. तुम्हाला थोडी हा माहिती ऑरा. असेलच. ऑरा. तर मग आता काय होईल सांगा? आता ह्या चक्रात जर हे जर मंद झाले तर प्रकाश मंद होणार. मग ऑरा काय होणार आपला? डिस्टर्ब होतं. हा, डिस्टर्ब होणार, वीक होणार, ब्राईटनेस कमी होणार ऑराचा. मग चक्र जर आपले बॅलन्स असतील, व्यवस्थित फिरत असतील तर आपला ऑरा सुद्धा ब्राईट असेल. ऑरा ब्राईट असेल तर आपल्याला उत्तम आरोग्याचा लाभ होतो. ओके. तर आता हे जे आपलं हार्ट चक्र आहे हे मध्यभागी आहे. हार्ट चक्राच्या खालचे जे 3 चक्र आहेत ते पृथ्वी तत्वाशी संबंधित आहेत किंवा आपल्या भौतिक गरजांशी संबंधित आहेत. वरचे जे 3 चक्र आहेत ते आकाश तत्वाशी संबंधित आहेत, म्हणजेच आपल्या आध्यात्मिक मानसिक अशा गरजांशी संबंधित आहेत. जेव्हा आपलं हार्ट चक्र जे आहे ते बॅलन्स होतं तेव्हा हे खालचं चक्र आहे ते पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे आणि सहस्रार चक्र जे आहे ते आकाश तत्वाशी संबंधित आहे. तेव्हा आकाश आणि पृथ्वी यांचं मिलन हार्ट चक्रामध्ये होतं. आकाश आणि पृथ्वी हार्ट चक्रामध्ये एकाकार होतात, त्यांचं मिलन होतं, म्हणजेच त्यांचं प्रेम तिथे व्यक्त होतं. म्हणून हार्ट चक्राला प्रेमाचं चक्र म्हणतात. तुम्ही बघा नेहमी हार्टचा शेप कसा दाखवतात? प्रेमाच्या बदामासारखं दाखवतात की नाही? हो. हा. तर हार्टमध्ये प्रेम व्यक्त करण्याचं चक्र आहे हार्ट चक्र. जेव्हा पृथ्वी म्हणजे सहस्रार आणि मूलाधार चक्र बॅलन्स होऊन आपल्या हार्ट चक्र बॅलन्स होतं त्यावेळेस तो माणूस अनकंडिशनल प्रेम करायला शिकतो, कारण त्याच्यामध्ये प्रेमाचा भाव निर्माण होतो. ओके. हा. आता ह्या चक्रांमध्ये जे असंतुलन होतं ते कशामुळे होतं? आपण जे काल ध्यान घेतलेलं आहे, आपल्या मनामध्ये जे काय विकार असतात, राग, क्रोध, भय, जेलसी, स्वार्थीपणा, आक्रमकपणा, डॉमिनेटिंग स्वभाव, सत्ता गाजवण्याची वृत्ती, अहंकार, गर्व, हे जे सगळं असतं हे जर अतिप्रमाणात झालं, बॅलन्स नसेल तर हे चक्र इम्बॅलन्स होतात आणि त्यामुळे आपल्या पहिल्यांदा मानसिक पातळीवर आणि नंतर शारीरिक पातळीवर म्हणजे सायकोसोमॅटिक अशा व्याधी सगळ्या ज्या असतात त्या सायकोसोमॅटिक आहेत असं समजलं जातं. कारण आपल्या मनाच्या विकारांमुळे आधी मानसिक पातळीवर आपला बिघाड निर्माण होतो आणि मग तो शारीरिक पातळीवर येतो. त्यामुळे जनरली 90% व्याधी ज्या असतात त्या सायकोसोमॅटिक असतात असं म्हणलं जातं. हे जनरल इथे तुम्हाला दिलेलं आहे. हे मूलाधार चक्र जे आहे हे आपल्या जननेंद्रियाचे तिथे असतं, तिथे आपली जगण्याची इच्छाशक्ती. इथे स्वाधिष्ठान चक्र असतं, त्याच्यामध्ये आपले इमोशन्स असतात. मणिपूर चक्र म्हणजे शक्ती आणि पांडित्य, आपण ह्याबद्दल नंतर परत बोलणार आहोत. हार्ट चक्र प्रेम. विशुद्धी चक्र जे आहे ते आपल्या बोलण्याशी संबंधित असतं, एक्सप्रेशन, वाक्चातुर्य. आज्ञाचक्र जे असतं ते आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र हे आध्यात्मिक चक्र आहेत. इथे आत्मज्ञानासाठी हे चक्र आपल्याला वापरले जातात. तर आता हे जे सगळे चक्र आहेत हे चक्र म्हणजे नेमके काय आहेत? तर आपल्या शरीरातून ज्या नाड्या वाहतात
त्या नाड्या जिथे जिथे मिळतात तिथे नाड्यांचे पुंजके तयार होतात आणि त्या पुंजक्यांना चक्र म्हणतात. हे चक्र जे आहेत हे आपल्या फिजिकल शरीरामध्ये किंवा स्थूल शरीरामध्ये दिसतात का? डॉक्टरांना दिसतात हे चक्र? नाही. नाही. कारण ते चक्र नाही. सटल लेवलवर असतात, आपल्या ऑरा बॉडीमध्ये असतात, ऍस्ट्रल बॉडीमध्ये असतात. पण चक्रांना जोडलेल्या जे ग्लँड्स असतात त्या मात्र स्थूल स्वरूपात असतात. त्या ग्लँड्स आपल्याला पोस्टमॉर्टम मध्ये किंवा ऑपरेशन मध्ये दिसतात. पण हे चक्र जे असतात हे आपल्याला ऑपरेशन मध्ये दिसत नाहीत किंवा पोस्टमॉर्टम मध्ये पण दिसत नाही किंवा एक्सरे मध्ये पण दिसत नाहीत. हे चक्र सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन, MRI स्कॅन तशामध्येच हे चक्र आपल्याला दिसत नाही. आता ह्या आपल्या दोन नाड्या आहेत, तुम्हाला जनरल माहिती तर असेलच तुम्हाला. ही पिंगळा नाडी म्हणजे आपल्या राईट नोस्ट्रिल मध्ये, आपल्या राईट नाकामधून कुठली नाडी वाहते? जो श्वास असतो तो पिंगळा नाडीमधून. आणि लेफ्ट नाकामध्ये जो असतो तो इडा नाडीमधून येतो. इडा. तर मूलाधार चक्रामधून ह्या दोन नाड्या सुरू होतात. प्रत्येक चक्रामध्ये ह्या दोन नाड्या मिळतात आणि अशा अशा एक एक चक्र क्रॉस करत अशा जातात इथे. तर ह्या दोन नाड्या जिथं जिथं मिळतात तिथं तिथं चक्र निर्माण होतात. ही मधली जी नाडी आहे ही आहे सुषुम्ना नाडी. तर ह्या जर आपल्या इडा आणि पिंगळा बॅलन्स झाल्या तर सुषुम्ना बॅलन्स होते. तर चक्र काय करतात? इडा, पिंगळा आणि सुषुम्ना तिघींनाही बॅलन्स करण्याचा काम करतात चक्र. जेव्हा आपण रेकी हिलिंग घेतो तेव्हा आपल्या ह्या तिन्ही नाड्या बॅलन्स होतात आणि त्यामुळे आपोआपच आपले चक्र बॅलन्स होतात. चक्र बॅलन्स झाल्यानंतर सुषुम्ना नाडी आहे ती जरा हळूहळू मोकळी होते. सुषुम्ना नाडीमध्ये काय असतं? आपले सगळे संचित आणि क्रियामान, हे जे प्रारब्ध, हे सगळे सुषुम्ना नाडीमध्ये गच्च भरलेले असतात. प्रत्येक चक्राच्या पाकळ्यांमध्ये असतात ते. आता ते खूप डीप नॉलेज झालं, ते इथं आपण एवढे फर्स्ट लेवलला घ्यायची गरज नाहीये. पण थोडंसं सांगते तुम्हाला. प्रत्येक पाकळ्यांमध्ये आपलं संचित प्रारब्ध क्रियामान जे असतं, आपले सगळं जे ब्ल्यू प्रिंट असते किंवा आपलं जे काही आपण घेऊन आलेलं असतो आठवडं, ते प्रत्येक नाड्यांमध्ये त्या त्या आपल्या आयुष्याच्या एरियाशी संबंधित जे जे काय प्रारब्ध असतं ते सगळ्या नाड्यांवर असतं. आणि त्यामुळे त्यांना ते फूल जे असतं त्या फुलांच्या पाकळ्यावर बाहेरच्या बाजूनी असा प्रेशर पडल्यामुळे ते बंद होतं. पण लहान मुलांचे सगळे चक्र साधारण 7 वर्षापर्यंत बऱ्यापैकी ऍक्टिव्हेट असतात. जेव्हा जन्मलेलं असतं तेव्हा सहस्रार चक्र ऍक्टिव्हेट असतं पहिल्या वर्षी, कारण त्याचं टाळू जी असते ती ओपन असते आणि कॉस्मिक एनर्जी तिथून अतिशय सुलभपणे बाळाच्या शरीरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे बाळ जे असतं ते कसं असतं? संत वृत्तीचं असतं, प्युअर. आणि दुसऱ्या वर्षी आज्ञाचक्र त्याचं डेव्हलप होतं आणि थोडंसं त्याला जाणीव सुरुवात होते त्याची. आणि आज्ञाचक्राला जी जोडलेली ग्रंथी, त्यानंतर विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्राची जी जोडलेली ग्रंथी असते थायमस ग्लँड, ती पण आपण पुढे पाहू. ही थायमस ग्लँड जी असते ती साधारण 10 ते 15 वर्षाच्या वयापर्यंत मदर गॉड, गॉड मदर म्हणून काम करते. आपण जसं गॉड फादर म्हणतो तसं गॉड मदर. ती काय करते? बाळाचं रक्षण करते. इथे असते ती आपल्या कॉलर बोनला. तर ती आपल्याला इम्युनिटी देते. तर ती बाळाचं 15 वर्षापर्यंत साधारण रक्षण करते आणि नंतर तिचं कार्य थोडंसं मंदावतं. ओके. तर आता हे ज्या इडा आणि पिंगळा नाड्या आहेत, तर ही इडा नाडी जी आहे ती चंद्र नाडी म्हणतो आपण त्याला. ती कूल म्हणजे शीतल असते, ती फेमिनाईन असते, स्त्रीत्वाची. इडा नाडी जी असते ती कुठे असते? लेफ्ट साईडला असते. पण ती जाते कुठे? राईट साईडला, इथे. इथून ती ग्रीन कलरची जी नाडी असते ती आपल्या आज्ञाचक्रामध्ये, हे नाक राईट साईडला, म्हणजे हे जे आहे राईट साईडचं आहे. तर ती नाडी आपल्याला इथून राईट साईड मध्ये जाते, डाव्या साईडने येते आणि राईट ब्रेन मध्ये जाते. पिंगळा नाडी जी आहे ती इथे राईट साईडने येते आणि ती जाते लेफ्ट ब्रेन मध्ये. तर इडा नाडीमध्ये काय असतं? राईट ब्रेन. तर राईट ब्रेन म्हणजे आपण जो वापरतो तो राईट ब्रेन आपला खूप कमी वापरला जातो. त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते किंवा अध्यात्माशी संबंधित असतो आणि राईट ब्रेन आपला खूप कमी वापरला जातो. राईट ब्रेनशी संबंधित आपला लेफ्ट हँड असतो. त्यामुळे जनरली आपला लेफ्ट हँड कसा असतो? त्यात शक्ती जरा कमी असते, असते ना? जे लोक लेफ्टी असतात त्यांचा राईट ब्रेन जास्त ऍक्टिव्ह असतो आणि ते लोक जास्त क्रिएटिव्ह असतात. आता ही जी पिंगळा नाडी आहे ती सूर्य नाडी म्हणतात. ती जरा हॉट असते, तिचा गुणधर्म असतो तो गरम, गरम श्वास बाहेर येतो राईट साईडनी. ती मस्क्युलाईन असते, पुरुषी. त्याच्यामध्ये काय असतं? कॅल्क्युलेटिव्ह माइंड,
स्वार्थ आपला आपलं आपलं फिजिकल फिजिकल बॉडीच्या लेवलवरती काम करते आणि आपलं कॅल्क्युलेटिव्ह माइंड आपलं ते ऑपरेट करते. आणि आपली जनरली पिंगळा नाडीच ऍक्टिव्हेट असते, म्हणजे लेफ्ट ब्रेन आपला ऍक्टिव्हेट असतो. आपण दिवसभरचे कामं करतो, आपण हात लावतो, आपण स्पर्श करतो, आपल्याला डोळ्यांनी दिसतं, आपल्या आतमधलं सगळं पचन होतं. आता पण तुम्ही बसलायत, आता तुम्ही मेंदूचं काम करतायत शिकण्याचं, तर आता तुमची कुठली नाडी ऍक्टिव्हेट असणार आहे? पिंगळा नाडी. तुम्ही जर असा श्वास घेऊन पहा बरं सगळेजण, कुठल्या बाजूला श्वास जास्त येतोय ती नाडी तुमची आता ऍक्टिव्ह आहे. कुणाकुणाची उजवी. कुठली ऍक्टिव्ह आहे? उजवी नाडी जास्त ऍक्टिव्ह असणार आहे तुमची आता. राईट नोस्ट्रिल. हा, उजवीच आहे मॅडम. हा. तर हे नाड्यांचं आपण थोडक्यामध्ये पाहिलं, आपल्याला एवढं डीप मध्ये पाहण्याची गरज नाहीये. आता तुम्हाला एक छानपैकी छोटीशी गोष्ट सांगते मी तुम्हाला. ही जी आहे जिल बोल्ट टेलर, तर ही एक फॉरेनची लेडी आहे. हिला एकदा काय झालं, ही बाथरूम मध्ये आंघोळ करत होते, म्हणजे त्यांच्याकडे शॉवर घेतात. आता शॉवर घेतल्यानंतर घसरायचे चान्सेस भरपूर असतात, कारण आपलं पाणी जे असतं साबणाचं ते आपल्या पायाखाली पडतं आणि आपला पाय घसरतो. तर तसं ही आंघोळ करताना घसरली आणि तिच्या लेफ्ट अंगावर पडली ती बाथरूम मध्ये. आणि इतका जोरदार मार लागला तिच्या लेफ्ट ब्रेनला की ती बेशुद्ध तर झाली, पण तरी पण शुद्ध होती. कशी? तिचा राईट ब्रेन एकदम एकाएकी ऍक्टिव्ह झाला. राईट ब्रेन. आता राईट ब्रेन जो असतो तो आध्यात्मिक कार्य करणारा असतो आणि लेफ्ट ब्रेन जो असतो तो भौतिक कार्य करणारा असतो. तिचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह झाल्यानंतर बॉडी तर तिची पडलेली होती, तिला उठता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं, पण तिला आत्मसाक्षात्काराचा फील आला. कारण राईट ब्रेन पूर्णपणे ऍक्टिव्ह झाला, त्यामुळे तो कॉस्मॉसशी जोडला गेला आणि तिला सगळीकडे मीच आहे असं तिला वाटायला लागलं. म्हणजे तिला असं बॉर्डरच समजेना, भिंतीला हात लावला तर भिंतीची बॉर्डर काय आहे, कारण तिचा ऑरा एकदम एक्सपांड झाला आणि फिजिकल बॉडीमधून ती बाहेर येऊन जसं काही ऑरिक बॉडीमध्ये तिने प्रवेश केला. आणि त्यामुळे झाडामध्ये मीच आहे, बाहेर तिला बाहेरचं दिसायला लागलं, भिंतीमध्ये मीच आहे, टेबलामध्ये मीच आहे, कपामध्ये मीच आहे, जे जे काय आहे ते सगळीकडे मीच आहे, म्हणजे मी माझ्याशिवाय काहीच नाही. आता ही जी स्टेज आहे याला काय म्हणतात सांगू शकेल कुणी? सगळीकडे मी भरलेला आहे या स्टेजला काय म्हणजे म्हणतात? ब्रह्मांडात गेली का? हा, आत्मसाक्षात्काराची किंवा एनलायटनमेंटची स्टेज. म्हणजे एक्सपान्शन, आपला जो ऑरा असतो तो तिचा एक्सपांड झाला. तर ऑरा एक्सपांड झाला म्हणजे एका एका प्रकारे तीच एक्सपांड झाली, त्यामुळे तिला कुठेच बॉर्डर लाईनच दिसेना, कारण भिंतीतून पण तिचा हात जात होता, टेबलातून पण जात होता, पण स्थूल बॉडी मात्र एका ठिकाणी. तर तिला ह्याच्यातून जे काही ज्ञान झालं त्यातून तिने हे पुस्तक लिहिलं, माय स्ट्रोक ऑफ इनसाइट. इनसाइट म्हणजे तिला अंतःप्रेरणा, तिला काहीतरी झाली, तिला ज्ञान झालं आणि तिचा तो जो अनुभव आहे तो तिने ह्या पुस्तकामध्ये लिहिलाय. आता तिला जेव्हा उपचार मिळाले तेव्हा तिचा लेफ्ट ब्रेन परत कार्य करायला लागला आणि ती परत भौतिक जगामध्ये आली आणि तिचा राईट ब्रेन परत बॅलन्स झाला. जो अचानक ऍक्टिव्ह झाला होता तो काय झाला? बॅलन्स झाला. तर अशा प्रकारे आपला लेफ्ट आणि राईट ब्रेन बॅलन्स असणं खूप आवश्यक असतं. जर एकच ब्रेन बॅलन्स, एक वेळ लेफ्ट ब्रेन थोडा जास्त बॅलन्स असेल, जास्त ऍक्टिव्ह असेल तर चालतं, आपलं फिजिकल कार्यासाठी आपल्याला त्याचीच गरज असते. पण ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे त्यांचा राईट ब्रेन आपोआप साधनेने ऍक्टिव्ह होतो आणि त्यांना हे सगळे असे सटल लेवलवरचे अनुभव यायला लागतात.